नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी-ई-टीसाठी जी आपण शालेय पुस्तकांची सीरीज घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आज आपण इयत्ता 5वी ची जी काही इतिहासची बुक आहे, या इतिहासच्या बुकमधली संपूर्ण जे बुक आहे, ते प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. मित्रांनो, जसं की इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, की टी-ई-टी असू द्या, एम-पी-एस-सी असू द्या किंवा टी-सी-एस, आय-बी-पी-एसची ज्या काही एक्झाम आहेत, स्वयंसेवेची ज्या एक्झाम आहेत, अशा सर्व एक्झामसाठी ही क्रमिक पुस्तकं अत्यंत उपयुक्त आहेत. आणि आता तर कंबाईनची जाहिरात पडलेली आहे, त्यामुळं इथून पुढचा जो अभ्यास आहे 5वी पासून ते 12वी पर्यंत, तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे आणि जी काही शालेय पुस्तकं आहेत, ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणं आवश्यक आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण काय करूया, आजच्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय आहे बघा, पहिला प्रश्न आहे, मानव आणि प्राणी यांच्या जमिनीत गाडले गेलेल्या अवशेषांना पुरावशेष म्हणतात. यामधील पुरा या शब्दाचा अर्थ काय? बघा, तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, मानव आणि प्राणी यांच्या जमिनीत गाडलेल्या अवशेषांना पुरावशेष म्हणतात. तर यामधील जो पुरा शब्द आहे, या पुरा शब्दाचा अर्थ काय आहे? तर बघा, त्या ठिकाणी तुम्हाला एक वरती पुरावशेषची व्याख्या दिलेली आहे. पुरावशेष मानव आणि प्राणी यांच्या जमिनीत गाडले गेलेल्या अवशेषांना डॉट डॉट म्हणतात, असा जर प्रश्न तुम्हाला आला तर त्याचं उत्तर काय असेल? पुरावशेष असं असणार आहे. बघा, त्याचं उत्तर असणार आहे पुरावशेष. परंतु आपल्याला काय विचारलंय, की हा जो पुरा शब्द आहे, त्या पुरा शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. आणि मग याच्यामध्ये पर्याय बघा, ई आहे नवीन, बी आहे आधुनिक, सी आहे जुने आणि डी आहे पुराच्या पाण्यातील अवशेष. याचं योग्य उत्तर आहे पुरा म्हणजे काय? जुने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2, भूतकाळातील वस्तू व वास्तू तसेच त्यांच्या अवशेषाच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची शास्त्रीय मांडणी म्हणजे डॉट डॉट ही आहे पुरातन मांडणी, बी आहे पुरातत्वशास्त्र, सी आहे भौतिकशास्त्र आणि डी आहे वास्तुशास्त्र. तर याचे योग्य उत्तर काय आहे? पुरातत्व शास्त्र. बघा, भूतकाळातील वस्तू व वास्तू तसेच त्यांच्या अवशेषाच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची शास्त्रीय मांडणी म्हणजे पुरातत्वशास्त्र होय. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, काळ डॉट डॉट हा इकडे पाहिजे, तर काळ हा डॉट डॉट आहे. बघा, या ठिकाणी काळ हा डॉट डॉट असतो. ई आहे नियमित, बी आहे अनियमित, सी आहे अखंड आणि डी आहे खंडित. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, काळ हा अखंड असतो. त्यानंतर बघा, महिन्याच्या एका आठवड्यात एकूण किती वार असतात? तर हा प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो. बघा, पर्याय ए आहे 8, बी आहे 7, सी आहे 6 आणि डी आहे 5. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 7. एका आठवड्यामध्ये 7 वार असतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक आठवडा आणि त्याच्या पुढे बघा 7 दिवस व एक 15वडा, 2 15वडा, 1 महिना, 12 महिने, 1 वर्ष अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आणि त्याच्या समोर पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. मग काय होईल बघा, एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? तर तुम्हाला इथे दिसेल की एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. मग 2 आठवडे म्हणजे किती? 2 आठवडे म्हणजे 1 15वडा. 2 15वडे म्हणजे 1 महिना आणि 12 महिने म्हणजे काय? 1 वर्ष. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए, एबीसीडी. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, 10 शतकांमध्ये किती वर्ष असतात? 10 शतकांमध्ये किती वर्ष असतात? तर बघा, 1 शतक म्हणजे किती? 1 शतक म्हणजे 100 वर्ष. 100 वर्षांचं 1 शतक असतं. मग याला जर तुम्ही गुणिले 10 केले तर किती होणार? 100 गुणिले 10 बरोबर 1000. म्हणजे याचे योग्य उत्तर काय? 1000. 10 शतकांमध्ये किती वर्ष असतात? 1000 वर्ष असतात. त्यानंतर बघा, आपण वापरतो ती दिनदर्शिका डॉट डॉट वर आधारित आहे. अशा पद्धतीचा प्रश्न पाहिजे. आपण वापरतो ती दिनदर्शिका डॉट डॉट वर आधारित आहे. ही आहे इसवी सन, बी आहे इसवी सन पूर्व, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर आपण जी वापरतो दिनदर्शिका ती कोणती आहे? इसवी सनाची वापरत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, की कोणाच्या स्मरणार्थ
इसवी सनाची सुरुवात झाली. ए आहे ईश्वर, बी आहे अल्लाह, सी आहे येशू आणि डी आहे विष्णू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, येशू. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. इसवी सनाच्या वर्षाची सुरुवात कोणत्या अंकाने होते? ए आहे 0, बी आहे 1, सी आहे 3 आणि डी आहे 2. तर याचे योग्य उत्तर आहे इसवी सनाची सुरुवात 0 या अंकाने होती. त्यानंतर बघा इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ डॉट डॉट होईल. हे आहे इसवी सन 1 ते 1000, 1 ते 100. पर्याय बी आहे इसवी सन 1 ते 1000. पर्याय सी आहे इसवी सन 1 ते 10,000 आणि पर्याय डी आहे इसवी सन 1 ते 1,00,000. तर याचं योग्य उत्तर आहे इसवी सनाचा पहिल्या सहस्त्रकाचा काळ हा इसवी सन 1 ते 100 आहे. त्यानंतर बघा इसवी सनाची क्रमसंख्या डॉट डॉट क्रमाने असते. ए आहे चढत्या, बी आहे घटत्या, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी काहीच बदल नसते. तर या ठिकाणी जर तुम्ही इसवी सन बघितलं तर 1 ते काय आहे 100 आहे, म्हणजे कसं आहे चढत्या क्रमाने आहे. आता प्रश्न क्रमांक 12 बघा. इसवी सन पूर्वची क्रमसंख्या डॉट डॉट क्रमाने असते. ए आहे चढत्या, बी आहे उतरत्या, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी काहीच बदल नसतो. तर या ठिकाणी इसवी सन पूर्वची क्रमसंख्या कशी असते? उतरत्या क्रमाने असते. म्हणजेच कसं बघा इथे प्रश्न क्रमांक तुम्हाला 13 दिलेला आहे. इसवी सन पूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात डॉट डॉटने झाली. ए आहे इसवी सन पूर्व 100 ते 1, बी आहे इसवी सन पूर्व 1000 ते 1, सी आहे इसवी सन पूर्व 10,000 ते 1 आणि डी आहे इसवी सन पूर्व ते 1,00,000 ते 1. म्हणजे ज्याचं योग्य उत्तर आहे इसवी सन पूर्व 100 ते 1. म्हणजे सहस्त्रकाची सुरुवात जी असते ती या ठिकाणी सहस्त्रकाची म्हणा किंवा इसवी सन पूर्वची जी क्रमसंख्या असते ती उतरत्या क्रमाने असते. आता त्यानंतर बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी हा प्रश्न स्टार करा कारण बऱ्याच परीक्षेला विचारलेला आहे. 14वा प्रश्न, 14वा आणि 15वा जो प्रश्न आहे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे कारण याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न आणि सर्व परीक्षांना विचारलेले आहे. तर 14वा प्रश्न काय बघा. वर्धमान महावीरांचा जन्मकाल डॉट डॉट आहे. ही आहे इसवी सन पूर्व 527 ते 599, बी आहे इसवी सन पूर्व 599 ते 527, सी आहे इसवी सन पूर्व 598 ते 526 आणि डी आहे इसवी सन पूर्व 526 ते 598. तर याचं योग्य उत्तर आहे इसवी सन पूर्व 599 ते 527. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. गौतम बुद्धांचा जन्म डॉट डॉट आहे. हे आहे इसवी सन पूर्व 583 ते 468, बी आहे इसवी सन पूर्व 563 ते 483, सी आहे इसवी सन पूर्व 483 ते 563 आणि डी आहे इसवी सन पूर्व 580 ते 445. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे इसवी सन पूर्व 563 ते 483 पर्याय क्रमांक बी. आता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 16. राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात कोणी केली? हे आहे छत्रपती शहाजी महाराज, बी आहे छत्रपती संभाजी महाराज, सी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि डी आहे छत्रपती शाहू महाराज. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शक या शकाची किंवा कालगणनेची सुरुवात केलेली आहे. त्यांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेला राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी काय केलेलं आहे शक या कालगणनेची सुरुवात केलेली आहे. मग केव्हा? तर प्रश्न क्रमांक 17 आहे बघा. राज्याभिषेक या कालगणनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर बघा ही आहे 1672, बी आहे 1673, सी आहे 1674 आणि डी आहे 1675. तर याचं योग्य उत्तर आहे 1674. राज्याभिषेक शक लक्षात ठेवायचे. प्रश्न राहिलेला आहे, शब्द राहिलेला आहे आपला राज्याभिषेक शक या कालगणनेची. इथं बघितलेलं आहे आपण वरती की राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. पण कधी केली? 1674 मध्ये केलेली आहे कारण 74 मध्ये त्यांचा राज्याभिषेक या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा. इस्लाम धर्माचे संस्थापक कोण आहे? हे आहे मोहम्मद गजनी, बी आहे मोहम्मद गौरी, बी आहे मोहम्मद पैगंबर, डी आहे मोहम्मद अजीज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मोहम्मद पैगंबर.
त्यानंतर बघा, मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केल्यानंतर कोणती कालगणना सुरू झाली? आता इथं बघा, 3 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी मोहम्मद पैगंबर हे नाव लक्षात ठेवायचं आहे. कारण जर तुम्हाला प्रश्न आला, की मक्केहून मदिनेला स्थलांतर कोणी केले किंवा खालीलपैकी कोणी मक्केहून मदिनेला स्थलांतर केलं, तर या ठिकाणी तुम्हाला मोहम्मद पैगंबर हे नाव माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मोहम्मद पैगंबर यांनी डॉट, डॉट हून बघा, मी काय म्हणतोय बघा, डॉट, डॉट हून मदिनेला स्थलांतर केले. त्यावेळेला तुम्हाला हे मक्का आणि मदिना या 2 गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे इथे तुमचे 3 प्रश्न तयार होऊ शकतात. एक म्हणजे हे मोहम्मद पैगंबराचं नाव, मक्का आणि मदिना आणि राहिलेला आपण जो घेतलेला प्रश्न आहे तो, की मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केल्यानंतर कोणती कालगणना सुरू झाली? ए आहे हजरी, बी आहे हिजरी, सी आहे होजियरी आणि डी आहे हजाली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिजरी. त्यानंतर बघा, 20 आहे. पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हणतात? ए आहे बादशाही, बी आहे पारसशाही, सी आहे शहेनशाही आणि डी आहे वरीलपैकी एकही नाही. तर त्याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी, शहेनशाही. म्हणजे इथे तुम्हाला हा पारशी समाज लक्षात ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट शहेनशाही लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, आपली सूर्यमाला केव्हा निर्माण झाली? ए आहे 3.5 अब्ज वर्षापूर्वी, बी आहे 4.5 अब्ज वर्षापूर्वी, सी आहे 5.5 अब्ज वर्षापूर्वी, डी आहे 6.5 अब्ज वर्षापूर्वी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4.5 अब्ज वर्षापूर्वी. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 22, आपल्या पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली? आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याचे पर्याय काय दिलेले आहेत बघा. 4.5 अब्ज वर्षापूर्वी, बी आहे 5.5 अब्ज वर्षापूर्वी, सी आहे 6.5 अब्ज वर्षापूर्वी आणि डी आहे 7.5 अब्ज वर्षापूर्वी. आता इथं जर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली, तरी पृथ्वी हाच काय आहे? आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहे. त्यामुळे जेव्हा सूर्यमालेची उत्पत्ती झाली असणार, तेव्हाच काय झालं असणार? पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा झालेली असणार. म्हणजे पृथ्वी असू द्या किंवा सूर्यमाला असू द्या किंवा सूर्यमालेतले जे काही ग्रह आहेत, त्या ग्रहांची उत्पत्ती कधी झालेली असणार? 4,500 अब्ज वर्षापूर्वी, 4.5 अब्ज वर्षापूर्वी झालेली आहे. त्यानंतर बघा, एखाद्या वस्तूचे वय ठरवण्याच्या वैज्ञानिक पद्धतीला काय म्हणतात? ए आहे कर्ब 14 पद्धती, बी आहे कर्ब 15 पद्धती, सी आहे कर्ब 16 पद्धती आणि डी आहे कर्ब 17 पद्धती. तर याचं योग्य उत्तर आहे कर्ब 14 पद्धती. एखाद्या वस्तूचे वय ठरवण्यासाठी कर्ब 14 पद्धती वापरली जाते. त्यानंतर बघा, 24वा प्रश्न, लाकडी वस्तूचे वय मोजण्यासाठी कोणती वैज्ञानिक पद्धत वापरली जाते? ए आहे वलय पद्धती, बी आहे काष्ठ वलय पद्धती, सी आहे कर्ब पद्धती आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काष्ठ वलय पद्धती. या काष्ठवरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे लाकडी वस्तूचे वय मोजण्याची पद्धती आहे. त्यानंतर बघा, कर्ब 14 पद्धती, प्रश्न क्रमांक 25, कर्ब 14 पद्धतीने किती वर्षापूर्वीचे वय ठरवता येते? ए आहे 60,000, बी आहे 70,000, सी आहे 80,000 आणि डी आहे 90,000. तर याचं योग्य उत्तर आहे की 60,000 वर्षापूर्वीचं वय आपण कर्ब 14 पद्धतीने ठरवू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, कर्ब 14 पद्धतीचा शोध कोणी लावला? ए आहे विल्यम लिबी, बी आहे विलार्ड लिबी, सी आहे विल्यम डिग्बी आणि डी आहे विलार्ड डिग्बी. तर याचं योग्य उत्तर आहे विलार्ड लिबी. विलार्ड लिबी यांनी काय केलेलं आहे? कर्ब 14 पद्धतीचा शोध लावलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला विलार्ड लिबी आणि कर्ब 14 या दोन्ही पद्धती माहीत असणं, म्हणजे हे दोन्ही शब्द तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कारण इथं तुम्हाला काष्ठवलय हा सुद्धा शब्द देऊ शकतात. त्यानंतर बघा, 27वा प्रश्न बघा, पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती होण्यासाठी किती कालावधी लागला? ए आहे 40 कोटी, बी आहे 60 कोटी, सी आहे 80 कोटी आणि डी आहे 90 कोटी. तर याचं योग्य उत्तर आहे सी, 80 कोटी. म्हणजे पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती होण्यासाठी 80 कोटी इतका कालावधी लागला. म्हणजे 80 कोटी वर्ष लागलेले आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 28, पाण्यामध्ये
प्रथम पाण्यामध्ये निर्माण झालेल्या एकपेशीय सजीवांना काय म्हणतात? ए आहे जीवाणू, बी आहे विषाणू, सी आहे आदिजीव आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आदिजीव. म्हणजे जे पाण्यात समुद्रात पहिल्यांदा जीव निर्माण झाला, तर त्यामध्ये जे एकपेशीय सजीव तयार झाले सर्वप्रथम पाण्यात, त्यांना आपण काय म्हणतो? आदिजीव असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29. मंगळावर कर्ब द्विप्रणाली वायूचे प्रमाण किती टक्के आहे? ए आहे 95%, बी आहे 96%, सी आहे 97% आणि डी आहे 98%. तर याचं योग्य उत्तर आहे मंगळावरती कर्ब द्विप्रणाली वायूचे प्रमाण या ठिकाणी किती आहे? 95% आहे. आता बघा सतत आणि संत होणारा बदल म्हणजे डॉट. प्रश्न क्रमांक 30. सतत आणि संत होणारा बदल म्हणजे डॉट. ए आहे क्रांती, बी आहे उत्क्रांती, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे उत्क्रांती. तर उत्क्रांती होत असताना ही शांत म्हणजे सतत आणि संत होत असते, परंतु क्रांती जी आहे ती कशी होती? एकाच वेळेला आणि अचानक होत असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31. उत्क्रांतीची संकल्पना कोणी मांडली? ए आहे विल्यम डिग्बी, बी आहे विनार्ड लिबी, सी आहे चार्ल्स डार्विन आणि डी आहे मेंडेलिव्ह. तर याचं योग्य उत्तर आहे चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीची संकल्पना मांडलेली आहे. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 32 आहे, जो जोड्या जुळवासाठी सांगितलेला आहे. इकडे तुम्हाला 1, 2, 3, 4 मध्ये बघा आणि इकडे एबीसीडी पर्याय दिलेले आहेत. तर अपृष्ठवंशीय प्राणी, पृष्ठवंशीय प्राणी, सस्तन प्राणी, उभयचर आणि त्यानंतर इकडे पर्याय गोगलगाय, मासा, बेडूक, गाय वगैरे दिलेला आहे. तर त्याची जोडी काय येणार बघा. अपृष्ठवंशीय प्राणी त्याच्यामध्ये गोगलगाय, पृष्ठवंशीय प्राणी मासा बघा, सस्तन प्राण्यामध्ये येणार गाय आणि उभयचर प्राण्यामध्ये येणार बेडूक. मग हे कसं येईल बघा. ए बी डी सी, ए बी डी सी पर्याय क्रमांक इथं डबल झालेला आहे पर्याय ए बी डी सी, ए बी डी सी. त्याचा पर्याय बी किंवा सी. इथे थोडस पर्यायामध्ये आपली मिस्टेक झालेली आहे, परंतु याचं जे योग्य उत्तर आहे ते काय आहे? ए बी डी सी असं असणार आहे. हे पर्याय आपले डबल झालेले आहेत, त्यामुळे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. मित्रांनो या ठिकाणी प्रश्नपत्रिका टाईप करत असताना थोडेसे मिस्टेक होतात, समजून घ्या तुम्ही. आमचा हेतू एवढाच आहे की तुम्हाला प्रश्नाच्या योग्य उत्तरापर्यंत नेऊन पोहोचवणे. त्यामुळे तुम्ही जे योग्य उत्तर आहे ते चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात उत्क्रांत टप्पा म्हणजे डॉट होय. ए आहे उभयचर प्राणी, बी आहे सस्तन प्राणी, सी आहे भूचर प्राणी आणि डी आहे वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सस्तन प्राणी जे आहेत ते पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात उत्क्रांत टप्पा आहे. आता सस्तन प्राणी हे कुठे येतात? तर पृष्ठवंशीय मध्ये येतात. ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा सस्तन प्राणी असून सुद्धा प्रश्न क्रमांक 34. सस्तन प्राणी असून सुद्धा अंडी घालणारा प्राणी खालीलपैकी कोणता? आता हे सस्तन प्राण्याला अपवाद असणारे प्राणी या ठिकाणी आहे, त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचे पर्याय मी कशा पद्धतीने दिलेले आहेत बघा. ए आहे बदक चोचा किंवा प्लॅटिपस, बी आहे अँट किंवा मुंगी खाऊ, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. आता ह्या प्रश्नाला तुम्ही मित्रांनो स्टार करून ठेवा. कारण का की हे प्राणी एकतर अपवाद आहेत सस्तन प्राण्याला, कारण सस्तन प्राणी कधी अंडी घालत नाही, परंतु सस्तन प्राण्याला अंडी घालणारा म्हणून हा अपवाद प्राणी आहे. आणि हे जे प्राणी आहेत त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो की वरीलपैकी दोन्ही हे याचे उत्तर आहे. परंतु पर्याय देताना तुम्हाला कोणता शब्द देतील हे सांगता येत नाही. एक तर तुम्हाला बदक त्वचा देतील, याच बदक त्वचाला आपण प्लॅटिपस असं म्हणतो, किंवा अँट देतील, किंवा या अँट जागी मुंगी खाऊ सुद्धा देतील, किंवा प्लॅटिपस आणि अँट हे दोन प्राणी देतील, किंवा बदक त्वचा आणि मुंगी खाऊ अशा पद्धतीने हे दोन्ही प्राणी देतील. म्हणजे हा एक प्राणी आहे आणि हा एक प्राणी आहे. हे दोन प्राणी आहेत, परंतु प्लॅटिपसलाच बदक त्वचा म्हणतात आणि मुंगी खाऊलाच अँट असं म्हणतात. हे तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. पर्यायामध्ये काय येईल हे तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35.
सर्व मानव सदृश्य वानर म्हणजे डॉट डॉट होय. ही आहे पा वानर, बी आहे एप वानर, सी आहे होमो इरेक्टस, डी आहे होमो सेपियन. तर मानव सदृश्य वानर म्हणजेच काय? तर एप वानर. सर्वप्रथम आदिमानव कोणत्या खंडात आढळून आला? ए आहे आशिया खंड, बी आहे आफ्रिका खंड, सी आहे युरोप खंड आणि डी आहे ऑस्ट्रेलिया खंड. तर याचं योग्य उत्तर आहे की सर्वप्रथम जो आदिमानव आहे तो कुठे आढळून आलेला आहे? आफ्रिका खंडामध्ये आढळून आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 37 बघा, की अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात, तर जे काही शास्त्रज्ञ असतात, या शास्त्रज्ञांचे तुम्हाला जन्म आणि मृत्यू विचारला जाऊ शकतो. परंतु आपण काय केलेलं आहे, या प्रश्नामध्ये जन्म आणि मृत्यू एकत्रच करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न याच्यावरती सेपरेट सुद्धा येऊ शकतो, की चार्ल्स डार्विन यांचा जन्म केव्हा झाला? किंवा चार्ल्स डार्विन यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला? तर दोन्ही तारखा तुम्हाला माहीत असाव्या म्हणून आपण अशा पद्धतीने प्रश्न घेतलेला आहे. तर पर्याय काय आहे बघा, ए आहे 1809 आणि 1882, बी आहे 1882 आणि 1909, सी आहे 1709 आणि 1782, डी आहे 1782 आणि 1830. तर याचं जे योग्य उत्तर आहे, ते उत्तर आहे 1809 आणि 1882. म्हणजे चार्ल्स डार्विन यांचा जन्म जो आहे, तो 1809 ला झालेला आहे आणि मृत्यू जो आहे, तो 1882 ला या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर बघा, इसवी सन 1859 मध्ये ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज हा ग्रंथ कोणी लिहिला? आता या ठिकाणी अतिशय महत्वाचं, हा सुद्धा तुम्ही स्टार करा. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नाच्या बाहेर तुमचे जीके जाणार नाही. 100% मी तुम्हाला सांगतो. 2 वेळा व्हिडिओ बघा, 3 वेळा व्हिडिओ बघा, परंतु हे प्रश्न क्लिअर करूनच तुम्ही या ठिकाणी परीक्षेला जा. कारण यातनंच प्रश्न जीकेचे येणार. आता इथे तुम्हाला बघा पर्याय काय दिलेले आहेत. ए आहे लुई पाश्चर, बी आहे जॉन मेंडेलिव्ह, सी आहे विलार्ड लिबी आणि डी आहे चार्ल्स डार्विन. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा काय माहीत असणं आवश्यक आहे? या ठिकाणी बघा, हे ग्रंथाचं जे नाव आहे, ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर हा ग्रंथ किती साली लिहिला? 1859 मध्ये लिहिला. आणि कोणी लिहिला? तर हा चार्ल्स डार्विन यांनी लिहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 3 प्रश्न तयार होतात. बघा, चार्ल्स डार्विन यांनी कोणता ग्रंथ लिहिला आणि तुम्हाला खाली ग्रंथाची नावं येतील आणि त्याच्यामध्ये हे ग्रंथाचं नाव असेल. त्यानंतर चार्ल्स डार्विन यांनी ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज हा ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिला? तर 1859 या साली तो ग्रंथ लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अभ्यास करत जावा. प्रश्न जरी स्क्रीनवरती तुम्हाला एक दिसत असेल, तर त्याच्यातून असे उपप्रश्न तयार होतात. ते प्रश्न सुद्धा तुम्ही स्वतः तयार करायला शिकलं पाहिजे. तर तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं होतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 39, डार्विनच्या आधी प्राणी जातीचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत कोणी केली होती? ए आहे विल्यम जॉन्सन, बी आहे कार्ल लिनियस, बी आहे विलार्ड लिबी, डी आहे जॉन सायमन. तर याचं योग्य उत्तर आहे की कार्ल लिनियस. आता काही ठिकाणी लिनियस आहे, काही ठिकाणी असं तुम्हाला लिनिस असं सुद्धा आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. डार्विनच्या आधी प्राणीजातीचे शास्त्रीय वर्गीकरण कोणी केले? कार्ल लिनियस. त्यानंतर बघा, चार्ल्स डार्विन यांनी द डिसेंट ऑफ मॅन कंसात मानवाचे अवतरण हा ग्रंथ केव्हा लिहिला? तर बघा, पर्याय ए आहे 1869, बी आहे 1870, सी आहे 1871 आणि डी आहे 1872. तर याचं योग्य उत्तर आहे 1871. आता बघा, ओरिजिन ऑफ स्पीसीज आपण मगाशी ग्रंथ बघितलेला होता. या ठिकाणी जर तुम्ही वरती बघितलं, तर ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज हा ग्रंथ आहे. आणि त्याच्यानंतर आत्ताचा जो ग्रंथ दिलेला आहे तो कोणता आहे? द डिसेंट ऑफ मॅन. आणि यालाच दुसरा शब्द आहे मानवाच्या अवतरण. म्हणजे हे दोन्ही शब्द तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला ग्रंथाचे हे नाव देतील किंवा हे नाव देतील. तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 1871 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. कोणी? चार्ल्स डार्विन यांनी. म्हणजे डार्विन यांचे 2 ग्रंथ आहेत. द डिसेंट ऑफ मॅन किंवा मानवाच्या अवतरण आपण त्याला म्हणतो. आणि दुसरं म्हणजे 1859 मध्ये जो त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे, तो आहे ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज. मित्रांनो, प्रश्न काढत असताना पण अशा पद्धतीने काढलेले आहेत, की पुस्तकामधली कुठलीही ओळ तुमची शिल्लक राहणार नाही आणि कुठलाही कंटेंट त्यामधून सुटणार नाही. त्यामुळे तुम्हाला पुस्तक वाचायची अजिबात गरज नाही. आपण दिलेले जे प्रश्न आहेत तेच प्रश्न केले, तुमचा विषय संपला. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 41, हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे डॉट डॉट बोल.
बघा, ए आहे ताठकण्याचा मानव, बी आहे शक्तिशाली मानव, सी आहे कुशल मानव, डी आहे बुद्धिमान मानव. तर याचं योग्य उत्तर आहे कुशल मानव. प्रश्न क्रमांक 42. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळालेले टांझानिया आणि केनिया हे कोणत्या खंडात येतं? ए आहे आशिया खंड, बी आहे आफ्रिका खंड, सी आहे युरोप खंड आणि डी आहे ऑस्ट्रेलिया खंड. तर याचं योग्य उत्तर आहे आफ्रिका खंड. कोणत्या मानवाचे हा टॉपिक थोडासा किचकिट आहे मित्रांनो. तरी सुद्धा तुम्ही मी जे सांगतोय त्या गोष्टी आणि तशाच पद्धतीने फॉलो करा. त्या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेलं आहे कुशल मानवाबद्दल माहिती आणि ही कुशल मानवाचे जे अस्तित्वाचे पुरावे आहेत ते कुठे-कुठे मिळालेले आहेत? तर टांझानिया आणि केनियामध्ये मिळालेले आहेत. म्हणजे ह्या 2 गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि हा खंड सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43. कुशल मानवाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ए आहे लुई निक्की, बी आहे लुई लिक्की, सी आहे लुई हॅमिल्टन, डी आहे लिक्की लुई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लुई लिक्की यांनी काय केलेलं आहे? कुशल मानवाचा शोध लावलेला आहे, ना की निक्की तांबोळी. तर तुम्हाला इथं पहिल्याच पर्यायामध्ये निक्की दिसलं म्हणून तुमचं लक्ष डायरेक्ट निक्की तांबोळीकडे जाईल. तर याचं उत्तर आहे लुई लिक्की. प्रश्न क्रमांक 44. लुई लिक्की यांनी कुशल मानवाला कोणते नाव दिले? ए आहे होमो सेपियन, बी आहे होमो हॅबिलस, सी आहे होमो इरेक्टस आणि डी आहे होमो सेपियन सेपियन. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे की होमो सेपियन कशाला म्हणतात, होमो हॅबिलस कशाला म्हणतात, होमो इरेक्टस कशाला म्हणतात आणि होमो सेपियन कशाला म्हणतात. कारण पर्यायामध्ये जर हे नाव नाही आलं तर याची पर्यायी नावं आहेत ती नावं तुम्हाला पर्यायामध्ये येणं अपेक्षित आहे. त्यामुळे बघा लुई लिक्की आणि कुशल मानवाला जे नाव दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? होमो हॅबिलिस असं म्हणतो. म्हणजे होमो हॅबिलिस म्हणजेच काय? कुशल मानव. हे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ काय? ए आहे वानर, बी आहे मानव, सी आहे प्राणी, डी आहे सजीव. तर लॅटिन भाषेमध्ये होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव. प्रश्न क्रमांक 46 बघा. प्रश्न क्रमांक 46 आहे. पाठीचा कणा ताठ असणाऱ्या मानवाला कोणत्या नावाने ओळखले जाते? ए आहे होमो सेपियन, बी आहे होमो इरेक्टस, होमो इरेक्टस, बी आहे होमो हॅबिलिस आणि सी आहे निअँडरथल. तर आता आपण होमो हॅबिलिस म्हणजे काय बघितलं? कुशल. कुशल. तर पाठीचा कणा ताठ असणाऱ्या मानवाला आपण कोणतं नाव दिलेलं आहे? होमो इरेक्टस. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 46 बघा. 46 बघा. सॉरी प्रश्न 46 आपला डबल झालेला आहे. पाठीच्या कानात ताठ असणाऱ्या मानवाला आपण काय म्हणतो? होमो इरेक्टस. आता बघा कोणता मानव हात कुऱ्हाडीसारखा हत्यारे बनवत होता? ए आहे होमो इरेक्टस, बी आहे होमो सेपियन आणि सी आहे निअँडरथल मानव, डी आहे क्रोमॅनॉन. तर याचं योग्य उत्तर काय आहे? होमो इरेक्टस. आता पर्यायामध्ये तुम्हाला असं दिलं की ताठ कण्याचा मानव, ताठ कण्याचा मानव. तर ते सुद्धा काय असणार आहे? बरोबर असणार आहे. म्हणूनच ते तुम्हाला सांगितलं की पर्यायी नावं सुद्धा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47. होमो इरेक्टस मानवाच्या अवशेष कोणत्या खंडात सापडले? मानवाचे अवशेष कोणत्या खंडात सापडले? ए आहे आशिया, बी आहे आफ्रिका, सी आहे युरोप आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे वरीलपैकी सर्व. होमो इरेक्टस. होमो इरेक्टस म्हणजे होमो इरेक्टस मानव आहे त्याचे अवशेष कोणत्या कोणत्या खंडात सापडलेले आहेत? तर आहे आशिया, आफ्रिका आणि युरोप. हे 3 जे खंड आहेत मित्रांनो ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणं आवश्यक आहे. कारण इथं जर का तुम्हाला ऑस्ट्रेलिया दिले, समजा ऑस्ट्रेलिया हा खंड तुम्हाला दिलेला असला तर त्यामधलं तुम्हाला चुकीचं सुद्धा ओळखता आलं पाहिजे. म्हणून जे बरोबर आहे ते पर्याय मी या ठिकाणी ठेवलेले आहेत. म्हणजे आशिया, आफ्रिका आणि युरोप यामध्ये काय होतं? हे जे होमो इरेक्टस किंवा ताठ कण्याचा मानव ज्याला आपण म्हणतो, त्याचे अवशेष सापडतात. त्यानंतर बघा, शक्तिमान मानवाला कोणत्या नावाने ओळखले जाते? ए आहे क्रोमॅनॉन, बी आहे होमो इरेक्टस,
सी आहे होमो सेपियन आणि डी आहे निअँडरथल मानव. तर याचं योग्य उत्तर आहे निअँडरथल मानव. बघा, आता होमो इरेक्टसला आपण काय म्हणलो? ताठकण्याचं. ताठकणा. आता निअँडरथल मानवाला आपण काय म्हणतो? शक्तिमान. शक्तिमान मानव. हां. तर बघा, पुढचा प्रश्न बघा. 49वा निअँडरथल मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोठे सापडले? ए आहे जर्मनी, बी आहे जपान, सी आहे केनिया, डी आहे टांझानिया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जर्मनी या ठिकाणी निअँडरथल मानवाचे अवशेष सापडलेले आहेत. मित्रांनो, हे जरी तुम्हाला किचकट वाटत असले तरी या टॉपिकवरती आपण स्पेशल अशा जीके ट्रिक्स आणणार आहे. ज्या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी पट लक्षात येतील, की कोणत्या मानवाला कोणतं नाव आहे, कोणत्या मानवाचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले. हे एका छोट्या-छोट्या ट्रिक्सच्या माध्यमातून कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. परंतु ह्या प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50. कोणता मानव हा समूहाने राहत होता? ए आहे होमो सेपियन, बी आहे होमो इरेक्टस, सी आहे निअँडरथल, डी आहे क्रोमॅनॉन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी होमो इरेक्टस हा मानव समूहाने राहत होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51. कोणत्या मानवाला अग्नीचे तंत्र अवगत झाले होते? प्रश्न क्रमांक 51. कोणत्या मानवाला अग्नीचे तंत्र अवगत झाले होते? ए आहे होमो इरेक्टस, बी आहे निअँडरथल, सी आहे होमो सेपियन आणि डी आहे होमो सेपियन सेपियन. तर याचं योग्य उत्तर आहे निअँडरथल मानवाला अग्नीचे तंत्र अवगत झाले होते. किती वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला? ए आहे 30,000 वर्ष, बी आहे 40,000 वर्ष, सी आहे 50,000 वर्ष आणि डी आहे 60,000 वर्ष. म्हणजे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 30,000 वर्षापूर्वी काय झालेलं आहे? शक्तिमान मानव या ठिकाणी नष्ट झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 53 बघा. 53. गुहेमध्ये वस्ती करून राहणे, त्यानंतर मोठ्या प्राण्यांची शिकार करणे, चामडी वस्तू वापरणे ही कोणत्या मानवाची लक्षणे होती? ए आहे होमो इरेक्टस, बी आहे निअँडरथल, सी आहे होमो सेपियन आणि डी आहे होमो सेपियन सेपियन. तर ही जी लक्षणं आहेत, गुहेमध्ये वस्ती करून राहणे, मोठ्या प्राण्यांची शिकार करणे किंवा चामडी वस्तू वापरणे, ती निअँडरथल मानवाची लक्षणं होती. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 54. बुद्धिमान मानव म्हणजेच होमो सेपियनला युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखले जात होते? आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बुद्धिमान मानव कशाला म्हणायचे? तर ते कशाला म्हणायचं? होमो सेपियन म्हणजे बुद्धिमान मानवालाच या ठिकाणी होमो सेपियन हे नाव आहे. आणि याला युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखले जात होते? ए आहे होमो इरेक्टस, बी आहे निअँडरथल, सी आहे होमो सेपियन आणि डी आहे क्रोमॅनॉन मानव. याचं योग्य उत्तर आहे क्रोमॅनॉन. तर बघा, हे होमो सेपियन येऊ द्या किंवा बुद्धिमान मानव येऊ द्या किंवा क्रोमॅनॉन मानव येऊ द्या, हे एकच असणार आहे. प्रश्न क्रमांक 55. कोणत्या मानवाजवळ विकसित भाषाशक्ती होती? ए आहे होमो इरेक्टस, बी आहे निअँडरथल, सी आहे होमो सेपियन आणि डी आहे होमो सेपियन सेपियन. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी बी उत्तर आहे निअँडरथल. निअँडरथल मानवाजवळ विकसित भाषाशक्ती होती. सध्या आपण म्हणजेच कोणता मानव हो? ए आहे होमो सेपियन, बी आहे होमो सेपियन होमो सेपियन, सी आहे निअँडरथल मानव आणि डी आहे क्रोमॅनॉन मानव. तर याचं योग्य उत्तर आहे होमो सेपियन सेपियन. याचं उत्तर काय आहे? होमो सेपियन सेपियन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 57. आधुनिक मानवाचे पूर्वज म्हणून कोणाला ओळखले जाते? ए आहे शक्तिमान मानव, बी आहे बुद्धिमान मानव, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही म्हणजेच शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की शक्तिमान मानवाला काय म्हणतात आणि बुद्धिमान मानवाला काय म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58. कोणत्या काळात मानवाने पशुपालन व शेतीचे तंत्र अवगत केले?
ही आहे इसवी सन पूर्व 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000. त्यानंतर बघा बी आहे इसवी सन पूर्व 12,000 ते इसवी सन पूर्व 10,000. सी आहे इसवी सन पूर्व 13,000 ते इसवी सन पूर्व 10,000 आणि डी आहे इसवी सन पूर्व 14,000 ते इसवी सन पूर्व 10,000. तर याचं योग्य उत्तर आहे इसवी सन पूर्व 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000 मध्ये पशुपालन आणि शेतीचे तंत्र अवगत केले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 59. योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे आणि या ठिकाणी पर्याय दिसत आहेत. कुशल मानव, ताठ मानव, शक्तिमान मानव, बुद्धिमान मानव, प्रगत मानव. उत्क्रांतीनुसार याचे क्रमाने सांगायचं आहे तुम्हाला की उत्क्रांती पहिल्यांदा कुणाची झाली ती. पर्याय बी आहे ताठ मानव, शक्तिमान मानव, बुद्धिमान मानव, कुशल मानव, प्रगत मानव. या ठिकाणी कुशल मानव, बुद्धिमान मानव, शक्तिमान मानव, ताठ मानव, प्रगत मानव. आणि डी प्रगत मानव, कुशल मानव, बुद्धिमान मानव, ताठ मानव आणि शक्तिमान मानव. त्याचं योग्य जे उत्तर आहे ते उत्तर आहे पहिल्यांदा कुशल मानव, त्याच्यानंतर ताठ मानव, त्याच्यानंतर शक्तिमान, मग बुद्धिमान आणि शेवटी सगळ्यात प्रगत. आणि हे प्रगत मानव म्हणजेच काय, आपण ज्याला आपण होमो सेपियन सेपियन म्हणतो. बुद्धिमान म्हणजे काय, होमो सेपियन. ताठ मानव म्हणजे होमो इरेक्टस. अशा पद्धतीने ही जी नावं आहेत ही नावं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59 बघा. आता हा 59वा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपला डबल झालेला आहे नंबरिंग. तर बघा 59वा प्रश्न. अश्मयुगाचे एकूण किती कालखंड पाडले जातात? ए आहे 2, बी आहे 3, सी आहे 4 आणि डी आहे 5. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3 कालखंड पाडले जातात. अश्म या शब्दाचा अर्थ काय? ए आहे अग्नी, बी आहे माती, सी आहे अश्व आणि डी आहे दगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. अश्म म्हणजेच काय? अश्म म्हणजे या ठिकाणी दगड आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 61. कोणत्या युगात आघात तंत्र वापरले जात होते? आता आघात तंत्र म्हणजे काय? की दगडावर दगड या ठिकाणी आपटायचा, त्यालाच काय म्हणायचं? आघात तंत्र. दगडावर दगड आपटून काय करायचं? त्याच्यापासून वीज तयार करायची. तर कोणत्या युगात हे आघात तंत्र वापरले जात होते? पर्याय आहे ए पुराश्म युग, बी आहे मध्याश्म युग आणि सी आहे नवाश्म युग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुराश्म युग. प्रश्न क्रमांक 62. पुराश्म युगात एकाच बाजूला धार असणाऱ्या हत्यारांना डॉट डॉट म्हणत. ए आहे जोड हत्यारे, बी आहे तोड हत्यारे, सी आहे अश्म हत्यारे आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे तोड हत्यारे. पुराश्म युगात काय व्हायचं? एका बाजूला धार असणाऱ्या हत्यारांना तोड हत्यारे असं म्हणलं जात होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 63. भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीरपासून डॉट डॉट पर्यंत पसरलेले आहेत. ए आहे अरुणाचल प्रदेश, बी आहे गुजरात, सी आहे तामिळनाडू आणि डी आहे दिल्ली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष या ठिकाणी काश्मीरपासून ते तामिळनाडूपर्यंत पसरलेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 64. अश्मीभूत कवटी आणि खांद्याचे हाड मिळालेले होशंगाबाद जवळील हातनोरा गाव कोणत्या नदीच्या काठी आहे? या ठिकाणी पर्याय आहेत ए गंगा, बी यमुना, सी ब्रह्मपुत्रा आणि डी नर्मदा. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे हे जे आहे होशंगाबाद हे महत्वाचं आहे. त्यानंतर त्या गावाचं नाव तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हातनोरा आणि ती कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ती आहे नर्मदा नदीच्या काठी. म्हणजे 1, 2, 3 अशा पद्धतीने 3 प्रश्न या ठिकाणी तुमचे तयार होऊ शकतात. जर मी सांगतोय ते प्रश्न जर तुम्ही वहीमध्ये लिहून घेतले तर तुमच्याकडे अजून एक्स्ट्रा प्रश्न तयार होतील. बघा या ठिकाणी नर्मदा नदीच्या काठी असणारे हातनोरा हे गाव कोणत्या ठिकाणी आहे? होशंगाबाद. नर्मदा नदीच्या काठी असणारे होशंगाबाद जवळील शहर गाव कोणते? तर हातनोरा. अशा पद्धतीनं हे तुम्ही प्रश्न तयार करू शकता तुमच्या स्वतःच्या नोटबुकमध्ये. प्रश्न क्रमांक 65 बघा. प्रश्न क्रमांक 65 आहे. पुराश्म युगातील अवशेषासाठी प्रसिद्ध असणारे गंगापूर हे शहर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ए आहे सोलापूर, बी आहे कोल्हापूर, सी आहे नाशिक, डी आहे सातारा. याचं योग्य उत्तर आहे नाशिक. इथे सुद्धा बघा मी या ठिकाणी मुद्दाम हे महाराष्ट्र घेतलेला आहे.
कारण इथे तुम्हाला राज्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे शहर आहे गंगापूर आणि ते कुठं आहे? नाशिक या ठिकाणी आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? पुराश्मयुग अवशेषासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा, पुराश्म युगातील अवशेषासाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील शहरे कोणती? ए आहे गंगापूर, चाकणपूर. बी आहे चिरकी नेवासा, गंगापूर. सी आहे चाकणपूर, चिरकी नेवासा आणि डी आहे गंगापूर, गाणगापूर. तर याचं योग्य उत्तर आहे चिरकी नेवासा आणि गंगापूर. आता आपण बघितलं की गंगापूर हे नाशिकमध्ये आहे. तसेच नेवासा हे कुठं आहे? नेवाशाजवळ आहे. ही महाराष्ट्रातली शहरे आहेत कोणती? चिरकी, नेवासा आणि गंगापूर. पुराश्मयुगाच्या अवशेषासाठी ही प्रसिद्ध आहेत. त्यानंतर बघा, गंगापूर हे ठिकाण डॉट डॉट या नदीच्या काठावर तर चिरकी नेवासा हे ठिकाण डॉट डॉट या नदीच्या काठावरती आहे. दोन्ही प्रश्न मिक्स करून या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. तर बघा, गंगापूर हे ठिकाण डॉट डॉट या नदीच्या काठावर तर चिरकी नेवासा हे ठिकाण डॉट डॉट या नदीच्या काठावर आहे. पर्याय आहे गंगा गोदावरी. बी आहे गोदावरी कृष्णा. सी आहे कृष्णा पंचगंगा आणि डी आहे गोदावरी प्रवरा. तर याचं योग्य उत्तर आहे गोदावरी प्रवरा. गंगापूर हे ठिकाण गोदावरी नदी काठावरती आहे तर चिरकी नेवासा हे ठिकाण प्रवरा नदी काठावरती आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 68 मध्याश्मयुगीन अवशेष ठिकाणांच्या जोड्या लावा. या ठिकाणी तुम्हाला राज्य दिलेले आहे आणि यामध्ये ही ठिकाणे दिलेली आहेत. तर तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत की ज्या ठिकाणी मध्याश्मयुग अवशेष सापडलेला आहे ते कोणतं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी बघा, पर्याय तुम्हाला इथे दिसत असतील. तर मी तुम्हाला उत्तर सांगतो की राजस्थान मध्ये हे बागोर नावाचं ठिकाण आहे. मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका नावाचं ठिकाण आहे. गुजरातमध्ये लांगनज नावाचं ठिकाण आहे आणि महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाण आहेत. एक जळगाव आणि पुणे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 ए, बी, सी, डी. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 69 मध्याश्म युगापर्यंत डॉट डॉट सारखे प्राणी नष्ट होऊ लागले होते. ए आहे हत्ती, बी आहे मॅमोथ, सी आहे वरीलपैकी सर्व आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मॅमोथ नावाचा जो काही प्राणी आहे तो मध्याश्म युगापर्यंत नष्ट होऊ लागलेला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 बघा, कोणत्या काळातील मानव अन्नधान्य उत्पादनाचा उत्पादक बनला? ए आहे पुराश्मयुग, बी आहे मध्याश्मयुग, सी आहे नवाश्मयुग आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे नवाश्मयुगातला जो काही मानव आहे तो अन्नधान्यांचा उत्पादक या ठिकाणी बनलेला होता. प्रश्न क्रमांक 71 दोन हिमयुगाच्या मधल्या कालखंडाला काय म्हणतात? ए आहे आंतरहिमयुग, बी आहे बहिर्हिमयुग, सी आहे मध्य हिमयुग आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे आंतरहिमयुग म्हणून 2 हिमयुगाच्या मधल्या कालखंडाला ओळखले जाते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 72 आंतरहिमयुग काळाची सुरुवात केव्हा झाली? ए आहे 11,000 वर्ष 11,000 वर्षापूर्वी, बी आहे 12,000 वर्षापूर्वी, सी आहे 13,000 वर्षापूर्वी आणि डी आहे 14,000 वर्षापूर्वी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे 11,000 वर्षापूर्वी. प्रश्न क्रमांक 73 बघा, माणसाने माणसाळलेला पहिला प्राणी कोणता? 73 माणसाने माणसाळलेला पहिला प्राणी कोणता? ए आहे मांजर, बी आहे कुत्रा, सी आहे बैल आणि डी आहे गाय. तर याचं योग्य उत्तर आहे की कुत्रा हा माणसाने माणसाळलेला पहिला प्राणी आहे. त्यानंतर शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? ए आहे स्त्रियांना, बी पुरुषांना, सी वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे स्त्रियांना या ठिकाणी शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय दिले जाते. त्यानंतर बघा, कोणत्या काळात स्त्रियांनी मातीच्या भांडी व मातीचे वस्तू बनवले होते? ए आहे पुराश्मयुग, बी आहे मध्याश्मयुग, सी आहे नवाश्मयुग आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे नवाश्मयुगातल्या ज्या स्त्रिया होत्या त्याने काय केलेलं होतं? मातीच्या वस्तू आणि मातीची भांडी या ठिकाणी बनवलेली होती. प्रश्न क्रमांक 76 कोणत्या पदार्थामुळे नवाश्मयुगातील व्यापाराच्या विस्ताराला चालना मिळाली? पर्याय आहेत बघा, ए साखर, बी मीठ, सी आहे भात आणि डी आहे वरी. तर याचं योग्य उत्तर आहे
नवाश्म युगामध्ये मिठाच्या व्यापाराच्या विस्ताराला काय झाली? चालना मिळाली. त्यानंतर बघा, नवाश्मयुगीन वसाहत असलेले मेहेरगड हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी हे नवाश्मयुग अतिशय महत्वाचं आहे आणि या नवाश्म युगातलं जे मेहेरगड आहे, इथं तुम्हाला पुराणाश्म युग देतील किंवा मध्ययुग देतील, तर याच्यापैकी तुम्ही नवाश्मयुग चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. नवाश्मयुगीन वसाहत असलेले मेहेरगड हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर ए आहे किर्गिस्तान, बी आहे बलुचिस्तान, सी आहे बाल्टिस्तान आणि डी आहे उझबेकिस्तान. तर याचं योग्य उत्तर आहे बलुचिस्तान. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 78 शेतीचे पुरावे 11,000 वर्षापूर्वीचे शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे इस्रायल आणि डॉट डॉट या ठिकाणी मिळालेले आहेत. ए आहे इराण, बी आहे इराक, सी आहे दुबई आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी उत्तर काय आहे? इराक. त्यामुळे इस्रायल आणि दुसरी गोष्ट इराक ही गोष्ट तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ही दोन शहरांची नावं अतिशय महत्वाचे आहेत, कारण तुम्हाला पर्यायामध्ये इस्रायल आणि इराक असं देऊन सुद्धा प्रश्न फ्रेम करू शकतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 79 नवाश्म युगाच्या सुरुवातीला डॉट डॉटची घरे बांधली जात होती. ए आहे मातीची, बी आहे कुडाची, सी आहे विटांची, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे की नवाश्म युगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती. हत्यारे व वस्तू यांचा काळ सर्वात नंतरचा आहे असे कोणी दाखवून दिले? ए आहे जॉन्सन, बी आहे थॉम्पसन, सी आहे सुरीसेन आणि डी आहे सूर्यसेन. तर याचं योग्य उत्तर आहे थॉम्पसन या शास्त्रज्ञानं असं सांगितलं की हत्यारे आणि वस्तू यांचा काळ नंतरचा आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 81 मानवाने सर्वप्रथम वापरात आणलेला धातू कोणता? ए आहे सोने, बी आहे चांदी, सी आहे तांबे आणि डी आहे लोखंड. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वप्रथम शोध लागलेला धातू या ठिकाणी तांबे आहे, परंतु सर्वप्रथम वापरात आणलेला जो धातू आहे तो आहे सोने. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 82 मातीची भांडी बनवण्यासाठी लागणाऱ्या अणुकुचीदार दगडाला काय म्हणतात? मातीची भांडी बनवण्यासाठी लागणाऱ्या अणुकुचीदार दगडाला काय म्हणतात? ए आहे चुन्याचा दगड, बी आहे बीडचा दगड, सी आहे कुनीचा दगड आणि डी आहे चिनी दगड. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुनीचा दगड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83 कोणत्या काळात चाकाचा शोध लागला? ए ताम्रपाषाण युग, बी सुवर्ण युग, डी सी लोह युग आणि डी आहे अश्मयुग. तर याचं योग्य उत्तर आहे ताम्रपाषाण युगामध्ये चाकाचा शोध लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 84 रोजेटा स्टोन या शिलालेखाचा शोध केव्हा लागला? ए आहे 1796, बी आहे 1797, सी आहे 1798 आणि डी आहे 1799. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1799 मध्ये या ठिकाणी रोजेटा स्टोनचा शोध लागलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 85 रोजेटा शिलालेख कोणत्या भाषेत आहे? ए आहे भारतीय, बी आहे इजिप्शियन, सी आहे ब्रिटिश, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे इजिप्शियन या भाषेमध्ये रोजेटा शिलालेख आहे. प्रश्न क्रमांक 85 बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 85 प्रश्न सुद्धा आपला डबल झालेला आहे. म्हणजे हे नंबरिंग जे मित्रांनो आहे हे या ठिकाणी डबल झालेलं आहे. त्यामुळे असे आपले 3 वेळा नंबरिंग डबल झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे 3 प्रश्न एक्स्ट्रा आहेत. त्यानंतर बघा, इजिप्तमधील चित्रलिपीचे वाचन कोणामुळे शक्य झाले? ए आहे शॉम्पेन, बी आहे शाओलिन, सी आहे शॅम्पोलियॉन आणि डी आहे कॅरियॉन. तर याचं योग्य उत्तर आहे शॅम्पोलियॉनमुळे काय झालेलं आहे? इजिप्त चित्रलिपीचं वाचन करणे शक्य झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जोड्या जुळवाचा प्रश्न आहे. रोजेटा शिलालेखावर असणाऱ्या लिपीच्या जोड्या जुळवा. या ठिकाणी पहिली लिपी, दुसरी लिपी, तिसरी लिपी आणि या ठिकाणी हे पर्याय दिलेले आहेत हायरोग्लिप्स, डेमोटिक आणि ग्रीक. तर याचं योग्य उत्तर आहे पहिली लिपी जी आहे त्याला आपण हायरोग्लिप्स म्हणतो.
दुसरी लिपी जी आहे ती डेमोटिक आणि तिसरी लिपी ग्रीक. म्हणजे याचं योग्य उत्तर काय असणार? ए, बी, सी. त्यानंतर त्यानंतर बघा, कास्य या धातूमध्ये कोणत्या धातूचा समावेश होतो? 87D. कास्य या धातूमध्ये कोणत्या धातूचा समावेश असतो? हे आहे लोह, तांबे. बघा या ठिकाणी पर्याय आहेत लोह आणि तांबे. बी आहे सोने आणि तांबे. सी आहे तांबे आणि जस्त. डी आहे तांबे आणि कथील. तर याचं योग्य उत्तर आहे कास्य या धातूमध्ये तांबे आणि कथील हे 2 धातू असतात. त्यानंतर बघा, नवाश्म युगातील माणूस वस्तू बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर करू लागला? ए आहे सोने, बी आहे चांदी, सी आहे लोह, डी आहे कास्य. तर तो कास्य धातूचा वापर या ठिकाणी करू लागला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रश्न जर रिव्हर्स विचारला तर तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. म्हणजे कास्य या धातूचा वापर कोणत्या युगातला मानव करू लागला? तर तो कोणत्या युगातला आहे? नवाश्म युगातला आहे. प्रश्न क्रमांक 89. जस्त आणि कथील. कथील पाहिजे हा, हे कथील. कथील ही धातू हे धातू कसे वितळायचे याचे ज्ञान माणसाला डॉट डॉट या वर्षापूर्वीच होते. ए आहे 1000, बी आहे 2000, सी आहे 3000, डी आहे 4000. तर याचं योग्य उत्तर आहे 1000 वर्षापूर्वी माणसाला त्याचं ज्ञान मिळालेलं होते की जस्त आणि कथील हा धातू अशा पद्धतीने वितळायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90. नागरी संस्कृती केव्हा उदयास आली? हे आहे 2000 वर्षापूर्वी, बी आहे इसवी सन 3000 वर्षापूर्वी, सी आहे इसवी सन 4000 वर्षापूर्वी आणि डी आहे इसवी सन 5000 वर्षापूर्वी. तर याचं योग्य उत्तर आहे इसवी सन 3000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती या ठिकाणी उदयास आलेली आहे. त्यानंतर बघा, नद्यांच्या खोऱ्यातील नागरी संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? पर्याय ए आहे मेसोपोटेमिया, बी आहे भारतीय उपखंड, सी आहे चीन आणि डी आहे उत्तर अमेरिका. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की मेसोपोटेमिया, भारतीय उपखंड आणि चीन यामध्ये या ठिकाणी नागरी संस्कृती आढळते. उत्तर अमेरिकेमध्ये मात्र आढळत नाही. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी. आता बघा, 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे डॉट डॉट वर. एक म्हणजे मेसोपोटेमिया, बी आहे दुआ, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. आता ऍक्च्युली 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? दुआब म्हणतो. परंतु या ठिकाणी टायग्रीस आणि युफ्राटिस या 2 नद्या होत्या आणि त्या 2 नद्यांच्या मधल्या प्रदेशाला मेसोपोटेमिया हे नाव ठेवलेलं होतं. म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी. म्हणजे 2 नद्यांच्या मधला प्रदेश आहे त्याला तर आपण दोआब म्हणतोच, परंतु त्याला तिथले लोक काय म्हणत होते? मेसोपोटेमिया. म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आता बघा, मित्रांनो, टायग्रीस आणि युफ्राटिस या नद्यांच्या मधल्या प्रदेशाला डॉट डॉट म्हणतात. आताच आपण बघितले की त्याला काय म्हणत होते? मेसोपोटेमिया. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणत्या देशातून टायग्रीस आणि युफ्रेटिस नदी वाहत नाही? हे आहे तुर्कस्तान, बी आहे सिरिया, सी आहे जपान, इराक आणि डी आहे जपान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जपान. आता जर कोणत्या देशातून वाहते तर ती बघा, तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या 3 देशातून काय होते? ह्या 2 नद्या वाहतात. आता इथे जर तुम्हाला विचारलं की मेसोपोटेमिया तुम्हाला दिलेला आहे की टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या मधला जो प्रदेश आहे त्याला आपण काय म्हणतो? मेसोपोटेमिया म्हणतो. हं. मग तुम्हाला जर असं दिलं की मेसोपोटेमियाच्या 2 नद्या, तर त्या तुम्हाला टायग्रीस आणि युफ्रेटिस या माहिती पाहिजेत. कारण इथे तुम्हाला एखाद्या नदीचं नाव बदलून दिलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश मेसोपोटेमियामध्ये होत नाही? ए आहे निप्पूर, बी आहे ऊर, सी आहे उरुक आणि डी आहे कुट्टाली. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुट्टाली. म्हणजे समावेश कशाचा होत होता? ए आहे निप्पूर, ऊर आणि उरुक. ऊर, उरुक आणि निप्पूर ही जी 3 शहरं आहेत या शहरांचा समावेश या ठिकाणी मेसोपोटेमियामध्ये होत होता. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे कुट्टाली.
सहारा वाळवंट आफ्रिका खंडाच्या कोणत्या दिशेला आहे? ही आहे सहारा वाळवंट आफ्रिका खंडाच्या कोणत्या दिशेला आहे? ए आहे पूर्व, बी आहे पश्चिम, सी आहे दक्षिण, डी आहे उत्तर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक डी उत्तर. तर इथे प्रश्न काय विचारला की सहारा वाळवंट हे आफ्रिका खंडाच्या कोणत्या दिशेला आहे? त्याचं उत्तर आहे उत्तर. पण जर हा प्रश्न असा विचारला की सहारा वाळवंटाच्या कोणत्या दिशेला आफ्रिका खंड आहे? तर त्याचं उत्तर आहे ना दक्षिण. तर अशा पद्धतीने बघा या ठिकाणी सहारा वाळवंट आहे आणि सहारा वाळवंट आफ्रिका खंडाच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला. बघा या ठिकाणी आहे सहारा आणि या ठिकाणी हा आफ्रिका खंड आहे. आफ्रिका खंड आहे. मग सहारा वाळवंट कुठं आहे? आफ्रिका खंडाच्या उत्तर दिशेला आहे. परंतु आफ्रिका खंड सहाराच्या दक्षिण दिशेला आहे. म्हणून प्रश्न जर फिरवून विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून कोणती नदी वाहते? ही आहे पीत नदी, सी आहे नाईल नदी, सी आहे सिंधू नदी आणि डी आहे हो यांग हो नदी. तर याचं योग्य उत्तर आहे नाईल नदी. आता इथे जसं सांगितलं तसंच या ठिकाणी सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. परंतु नाईल नदीच्या पश्चिमेला कोणतं वाळवंट आहे? तर ते असणार आहे सहारा वाळवंट. हे तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. इथे मी तुम्हाला प्रश्न असा जरी विचारला असला तरी तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो. इथे तुम्हाला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी दिलेली आहे. पण नाईल नदीचा जर विचार केला तर नाईल नदीच्या पश्चिमेला हे सहारा वाळवंट येतं हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 98. नाईल नदीच्या काठावर कोणती संस्कृती उदयास आली? ए आहे हडप्पा, बी आहे सिंधू, सी आहे इजिप्त आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर काय आहे बघा. नाईल नदीच्या काठावरती इजिप्तची संस्कृती उदयास आली. चीनच्या नागरी संस्कृतीचा उदय कोणत्या नदीकाठी झाला? ही आहे नाईल नदी, बी आहे होयांग, सी आहे होशांग आणि डी आहे चांगपो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी होयांग. आता इथे तुम्हाला जोड्यामध्ये सुद्धा प्रश्न देऊ शकतात की इथे तुम्हाला नाईल देतील, नाईल, इकडे तुम्हाला तो देश देतील इजिप्त, इकडे तुम्हाला काय देतील चीन, इकडे काय देतील होयांग आणि इकडे तुम्हाला भारत देतील आणि इकडे काय करतील सिंधू. तर अशा पद्धतीने जोड्या लावामध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100. खालीलपैकी कोणते शहर चीनच्या संस्कृतीमधील नाही? ए आहे लोयांग, बी आहे बीजिंग, सी आहे चांगन आणि डी आहे वरीलपैकी सर्व आहेत. तर पर्याय क्रमांक डी आहे वरीलपैकी सर्व आहेत. म्हणजे लोयांग, बीजिंग आणि चांगन ही 3 शहरं कोणती आहेत? चीनच्या संस्कृतीमधली आहेत. प्रश्न क्रमांक 101. भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाणारी हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी उदयास आली? तर ही आहे गंगा, बी आहे यमुना, सी आहे सिंधू, डी आहे ब्रह्मपुत्रा. तर याचं योग्य उत्तर आहे सिंधू नदीच्या काठी या ठिकाणी हडप्पा संस्कृती उदयास आलेली आहे. प्रश्न क्रमांक 102. तुम्हाला संस्कृती आणि त्यानंतर ही राज्य दिलेली आहेत. त्याची जोडी लावायची आहे ती शहरांची. तर बघा या ठिकाणी हडप्पा, पंजाब, मोहेंजोदडो, सिंध, लोथल, धोलविरा, गुजरात आणि कालीबंगान, राजस्थान. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते काय आहे बघा. हडप्पा कुठं आहे? पंजाब, मोहेंजोदडो, सिंध, लोथल, धोलविरा या ठिकाणी गुजरातमध्ये आहे आणि कालीबंगान राजस्थान. याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ई. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 103. प्राचीन इजिप्तमध्ये बुद्धिबळाची साम्य धर्म असणारा कोणता खेळ खेळला जात होता? ए आहे सेनापती, बी आहे सेनात, सी आहे सोंगट्या, डी आहे शौनक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेनात नावाचा जो खेळ आहे. या ठिकाणी बघा हे सेनात हा खेळ कुठे खेळला जातो? तर तो इजिप्तमध्ये. आणि कोणत्या खेळाशी साम्य धर्म आहे? तर बुद्धिबळाशी. म्हणजे इथे तुम्हाला देश बदलून दिला जाऊ शकतो. समजा सेनात हा बुद्धिबळाशी साम्य धर्म असणारा खेळ कोणत्या देशात खेळला जातो? उत्तरेणार इजिप्त. इजिप्तमध्ये बुद्धिबळाची साम्य धर्म असणारा खेळ सेनात किंवा इजिप्तमध्ये खेळला जाणारा सेनात हा खेळ कोणत्या खेळाची साम्य दर्शवतो? तर या ठिकाणी बुद्धिबळ. इथं लक्षात ठेवा तुम्हाला क्रिकेट, फुटबॉल वगैरे असं काही देतील.
त्यामुळे मित्रांनो मी वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहे, की असे प्रश्न तयार होतात. इथं स्क्रीनवरती एक प्रश्न दिसत असेल, परंतु 3-3, 4-4 प्रश्न या ठिकाणी तयार होतात हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 104 मातीची पक्की व खणखणीत वाजणारी भांडी हे कोणत्या संस्कृतीचे वैशिष्ट्य होते? ए आहे हडप्पा संस्कृती, बी आहे चीन संस्कृती, सी आहे इजिप्त संस्कृती, डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे हडप्पा संस्कृतीमध्ये वाजणारी भांडी आणि खणखणीत मातीची पक्की भांडी हे वैशिष्ट्य होते. त्यानंतर बघा 105 एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते, प्रशस्त स्नानगृह, प्रचंड कोठारे, शौचालय ही रचना कोणत्या संस्कृतीची होती? ए आहे हडप्पा संस्कृती, बी आहे चीन संस्कृती, सी आहे इजिप्त संस्कृती, डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे हडप्पा संस्कृती. प्रश्न क्रमांक 106 डॉट डॉट हे मेसोपोटेमियात प्रचलित तंतुवाद्य होते. ए आहे बालाक, बी आहे कलाक, सी आहे बेलाक, डी आहे चालक. तर बालाक नावाचे हे तंतुवाद्य या ठिकाणी मेसोपोटेमियामध्ये प्रचलित होते. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 107 इजिप्तच्या राजांना डॉट डॉट म्हणून संबोधले जात होते. ए आहे कैरो, बी आहे फॅरो, सी आहे शेरो, डी आहे वरीलपैकी एकही नाही. तर इजिप्तच्या राज्याला फॅरो म्हणून संबोधले जात होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 108 कोणत्या उत्खननात नर्तकीची कास्य मूर्ती आढळून आली? ए आहे हडप्पा, बी आहे मोहेंजोदडो, सी आहे लोथल, डी आहे धोलविरा. तर याचं योग्य उत्तर आहे मोहेंजोदडोमध्ये नर्तकीची कास्य मूर्ती आढळून आलेली आहे. त्यानंतर बघा 109 मेसोपोटेमियात आढळलेल्या उत्खननात सापडलेल्या 11 तारांचे बालक हे वाद्य कोणत्या शहरात सापडले? ए आहे ऊर, दोन आहे बी आहे उरुक, सी आहे लोथल आणि डी आहे धोलविरा. तर याचं योग्य उत्तर आहे ऊरमध्ये काय झालेलं आहे हे जे 11 तारांचे बालक नावाचे जे वाद्य आहे तंतुवाद्य हे या ठिकाणी सापडलेलं आहे. त्यानंतर बघा 110 मेसोपोटेमियात खालीलपैकी कोणत्या नगराचा समावेश नव्हता? ए आहे सुमेरियन, बी आहे अक्केडियन, सी आहे बॉबिलियन. इथे बॉबी असं पाहिजे बॉबिलोन, बॉबिलोनियन आणि डी आहे झकिरियन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. जी वरील 3 आहेत सुमेरियन, अक्केडियन आणि बॉबिलोनियन ही 3 शहरं या ठिकाणी मेसोपोटेमियाच्या नगरांच्या मध्ये समावेश होता. परंतु झकिरियन या शहराचा समावेश नव्हता. तर या ठिकाणी बघा ॲसिरियन नावाचं शहर आहे. म्हणजे सुमेरियन, अक्केडियन, बॉबिलोनियन आणि ॲसिरियन या 4 शहरांचा समावेश या ठिकाणी मेसोपोटेमियामध्ये होता. त्यामुळे ही 4 शहरं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. याच्यापैकी कुठलाही एक पर्याय देऊन सुद्धा तुम्हाला वन लाईनमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 111 कोणाच्या काळात हडप्पा आणि मेसोपोटेमियातील व्यापार भरभराटीस आला? ए आहे सम्राट सारगन, बी आहे सम्राट अर्जुन, सी आहे सम्राट अशोक, डी आहे सम्राट हेमराज. तर याचं योग्य उत्तर आहे सम्राट सारगनच्या काळामध्ये हडप्पा आणि मेसोपोटेमियामधील व्यापार भरभराटीस आला. प्रश्न क्रमांक 112 आपल्या प्रजेला लिखित स्वरूपात कायदा देणारा जगातील पहिला राजा कोण? ए आहे हम्मुराबी, बी आहे बॉबिलियन, सी आहे सारगन, डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे हम्मुराबी हा राजा प्रजेला लिखित स्वरूपात कायदा देणारा जगातील पहिला राजा होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 113 बॉबिलोन राजा हम्मुराबी याचा कालखंड डॉट डॉट होय. पर्याय ए आहे इसवी सन पूर्व 1792 ते 1750, बी आहे इसवी सन पूर्व 1794 ते 1760, सी आहे इसवी सन पूर्व 1798 ते 1775 आणि डी आहे इसवी सन पूर्व 1780 ते 1786. तर याचं योग्य उत्तर आहे इसवी सन पूर्व 1792 ते 1750. प्रश्न क्रमांक 114 आहे हडप्पा आणि मोहनजोदडो याचे उत्खनन केव्हा सुरू झाले? हे आहे 1921-22, त्यानंतर आहे 1922-23, सी आहे 1924-25 आणि डी आहे 1926-27. तर याचं योग्य उत्तर आहे 1921-22 ला हडप्पा आणि मोहेंजोदडो याचं उत्खनन सुरू झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 115 कोणत्या संस्कृतीला भारतीय उपखंडाचा इतिहास पूर्व काळ म्हणून ओळखले जाते? हे आहे मेसोपोटेमिया,
त्यानंतर बी आहे इजिप्त, सी आहे चीन, डी आहे हडप्पा. तर हडप्पा संस्कृतीला या ठिकाणी भारतीय उपखंडाचा पूर्व काळ म्हणून ओळखले जाते. आता हॅबिलिस या शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे. हॅबिलिस या शब्दाचा अर्थ हाताचा कुशलतेने वापर करणारा, पायाचा कुशलतेने वापर करणारा, डोक्याचा कुशलतेने वापर करणारा का मेंदूचा कुशलतेने वापर करणारा? तर हाताचा कुशलतेने वापर करणाऱ्या मानवाला काय शब्द होता? हॅबिलिस हा शब्द होता. त्यानंतर 117वा प्रश्न बघा. चिनी परंपरेनुसार शेती व पशुपालनाची सुरुवात कोणत्या राज्याने केली? ए आहे वांगदो, बी आहे हुआंगचो, सी आहे हुआंगची आणि डी आहे हुआंगटो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हुआंगडो. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे 117 आणि आपले ते एक्स्ट्रा जे 3 म्हणजे जवळ-जवळ 120 प्रश्नांच्या मध्ये आपण हे पुस्तक संपवलेलं आहे. काहीही शिल्लक राखलेलं नाही. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ 5वीचा इतिहास थोडासा किचकट आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ 2 वेळा बघा, 3 वेळा बघा. परंतु हा व्हिडिओ बघून हे प्रश्न उत्तरे पाठच करा. कारण 1-1 मार्काने या ठिकाणी टी-ई-टी हुकलेली मुलं आहेत. पुढं अभियोग्यता डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान जी होईल, त्याच्यामध्ये भरपूर शिक्षकांची पदरिक्त आहेत आणि त्यामुळे तुम्हाला टी-ई-टी पास होणं गरजेचं आहे. जर ह्याच प्रश्नांचा सराव तुम्हाला अशाच पद्धतीने जर करायचा असेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉइन व्हा. तिथे सुद्धा आम्ही तुम्हाला टेलिग्राम क्विज दिलेले आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते प्रश्न या ठिकाणी सोडवू शकता. त्या ठिकाणी पण आम्ही 3री ते 10वी पर्यंतचे जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न बघा आणि नंतर तुम्ही स्वतः जाऊन टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा ती क्विज सोडवू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल, तुमच्या फायद्याचा असेल, तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ, हे चॅनल शेअर करा. धन्यवाद.